आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर। जालना जिल्ह्यात एक मोठा महत्त्वाचा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे, तो म्हणजे नांदेड जालना समृद्धी महामार्गाचा। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये गेलेल्या आहेत, परंतु त्यांना हवा तसा भाव शासन देत नाही। त्यामुळे निश्चितच काही दिवसांमध्ये याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना समोर, तहसील, कलेक्टर ऑफिस या सर्वांसमोर अनेक उपोषण केले। शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन देखील केले SDM ऑफिस समोर, परंतु शासनाला काही घाम फुटला नाही। आपण पाहू शकता देवमूर्ती शिवारातलं हे समृद्धी महामार्गासाठी हे जे दगड आहे तो समृद्धी महामार्गानं खून करून ठेवलेला आहे आणि ही जमीन संपादित केलं जाणार आहे। परंतु गेल्या 3 वर्षापासून ह्या दगड रोवण्याव्यतिरिक्त काहीच काम झालेलं नाही। त्यामुळेच की काय, या जागेचे मालक किंवा जिथे ही गोशाळा चालते त्या गोशाळेचे मालक आपल्यासोबत आहेत दिलीप राठी, ज्यांची शेती या रस्त्यात जात आहे। परंतु भविष्यात काय करायचं, भाव काय मिळणार, या गायींचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे। त्यामुळे कदाचित त्यांनी शासनाला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। तर आपण त्यांच्याशीच भेटूया। आपल्यासोबत आहेत दिलीप राठी, ज्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। राठी साहेब, काय वेळ आली अशी तुमच्यावरती शासनाला आत्मदहन करता? काय झालं, माझी 1.5 एकर माझी 32 एकर जमीन आहे। तिथे गेल्या 12 वर्षापासून खर्चानं 400 गायींची गोशाळा मी चालवतो। 21 डिसेंबर 2011 रोजी अधिसूचना निघाली आणि अशी जमीन तुमची चालली म्हणून त्याच्यात हे केलं गेलं। आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी संयुक्त मोजणी झाली। संयुक्त मोजणीनंतर तुमच्या आता इथं किती जागा आहे? इथं माझी 32 एकर। 32 एकरमध्ये सगळं आणि करार पद्धतीवर 200 एकर अशी माझ्याकडं गाईसाठी चरण्यासाठी जागा आणि चारा पीक लावतो। इथं काय झालं, 11.5 एकर त्याच्यातून मधून चालली, दोन पार्ट व्हायला लागले। म्हणजे आता ह्या रस्त्याच्या पलीकडे आणखी एक पार्ट आहे, दोन हिस्से तिकडे राहतात, एक हिस्सा इकडे राहतो। म्हणजे एक तर माझा जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। दुसरं 3 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला। या खुना गाडण्याच्या संयुक्त मोजणीच्या पलीकडे एकही कारवाई झालेली नाही। तिसरं, याच्यात निकष काय शासनाचे, किंवा ज्या दिवशी अधिसूचना निघाली त्या तारखेच्या 3 वर्ष अगोदरपासून शासकीय दर अर्थात रेडी रेकनर आणि त्या परिसरातले 3 वर्षातले उच्चांकी जास्ती सर्वाधिक बाजारभाव याची तुलना करून जे जास्त असेल त्याचं ते गृहीत धरून 5 पट मोबदला द्यावा असं शासनाचं या संदर्भात निकष आहे। पण इथं काय झालं, इथं ते कुठलाही निकष पाळला जात नाही। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, भूसंपादन अधिकारी श्रीमंत हारकर आणि सहाय्यक संचालक याचे ही यांची समिती आहे। पण यांनी एवढी मनमानी चालवली की याच्या पलीकडे काही केलं नाही। कुठल्याही दगड तर आपल्याला इथं लावलेलं दिसतं, दगड लावला म्हणजे काय केलं नाही। म्हणजे त्याच्यानंतर काय अपेक्षित होतं, वर्षभर 4-6 महिने किंवा वर्षभराच्या आत त्याचं मूल्यांकन काढल्यानंतर नोटिसा देऊन बैठक घेणं आणि समजून घेणं की काय अडचण आहे, चुकलं कुठं काय कमी जास्त झालं का, झाडांचं मूल्यांकन बरोबर आहे का, विहिरीचं बरोबर आहे का, सगळं। आणि स्वतः जातीनं पाहणी करून काही चुकलं असेल कुठं, किंवा आता मी मागणी करतो ही रास्तच आहे का नाही, काय आत्मदहन जरी मी इशारा दिला असला तरी ही माझी मागणी रास्त आहे का नाही केव्हा बघितलं जाणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साईटवर यायचं, त्याला बघायचं आणि समजून घ्यायचं की काय। तुमचं म्हणणं की मागच्या दगड रोवल्यापासून कोणी अधिकारी कर्मचारी आले, 50 वेळेस आले, नुसतं मोजते, टेप लावते, झाडं दाखवते, पण काय चाललंय मला काहीच कळत नाही। असं हे पहिल्यांदाच घडतं। आणि या उलट सिडकोचं 4-6 महिन्यांनी झाली अधिसूचना फायनल होऊन आणि त्याची इतकं तातडीनं झालं की आज मावेचा सुद्धा देऊन टाकलं। नाही, असं तर काही नाही की तुमची गोशाळा आणि त्यांचे प्लॉटिंग आहेत ते उद्योगपती, असं काही नाही। उद्योगपती म्हणजे प्रशासनाशी त्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत, अर्थपूर्ण मैत्री आहे। कुठलंही काम मागे याच्या पूर्वीचा टप्पा जो होता रेंदूर सम्राट नागपूर ते त्याच्यातही इंटरचेंज मध्ये असतील मागे मुद्दा, मला वाटतं ते विभागीय आयुक्तांनी तो काढलाही होता की त्याच्यात काही अनियमितता झाली, ते सगळ्या उद्योजकांच्या जमीन होती, मग त्यांच्या प्रायोरिटीवर होतं। आणि इथं काय झालं, इथं ते निकष पाळले गेले नाही। एक तर शासनानं रेडी रेकनर 4 वर्षात वाढवला नाही, मग ती काय आमची चूक आहे का? आणि बाजारभाव थांबतायत का? आता मला काय करावं लागणार आहे, आता इथून गोशाळा हलवावं लागणार। कसे म्हणजे सध्या किती गोशाळा हलवायचं म्हणजे हे काय तोंडचा खेळ नाही की एक प्लॉट उचलला 400 गायी आहेत
ह्यांचं सगळं प्रश्न मला निर्माण जर हे होणार आहे. पुरं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शेड्स हे सगळं उभं करायचं 2 कोटीचा खर्च आहे. बरं. आणि मला आता इथं काय होईल की काम चालू होईल, डिस्टर्ब होईल, जाता येणार नाही, तर मला करायचं. आता मला तेव्हाच मिळाले असते पैसे हो. 4-6 महिन्यात. बरोबर. तुम्हाला कुठली तरी जमीन आज 4 पटीनं भाव वाढले. हो. शहरात 1000 रुपये स्क्वेअर फुटानं मिळणारा भाव प्लॉट आज 4,000-6,000 मिळत नाही. सोनं मला वाटतं काहीतरी तेव्हापासून दुपटीनं वाढले. हो. तर मग आज मला हे पैसे किती द्यायलेत आम्हाला, म्हणजे शोकांतिका काय. सर्वाधिक आमच्याकडे रजिस्ट्री 18 मध्ये झालेली एका या परिसरातली. 2018 मध्ये ती 1 कोटीच्या वर एकरी झालेली. 18-28 जवळपास आता 10-25 वर्षाचा फरक पडला. नाही तो निकष काय यांचे 21च्या अगोदरचे. आम्ही ते पण दिला की 18 मध्ये 1 कोटीनं रजिस्ट्री झाली या देवमूर्ती परिसरात. मग ते तुम्ही सर्वाधिक रेट हे पाळत नाही. इथं आज भाव काय काढला इथं 25 लाख रुपये. हे माझ्या जमीन जिथं आपण उभे आहोत 1.5 कोटी. आज जर मी नुसतं सांगितलं कोणाला की मला ही जमीन द्यायची तर 1.5 कोटी नाही 32 एकर 1.5 कोटी हिशोबाने 1.5 कोटीला बनण्याचं आज विकतो आणि मला 25 लाख. पण मला शेवटी काय झालं माहिती का, गायच्या सान्निध्यात जाऊन मी इतका शांत झालो होतो. पण आज उद्या जर हे सगळं देशोधडीला लागणार असेल, या गायींची उपासमार होणार असेल, यांना जागा राहणार नसेल, माझ्याकडं त्यांच्यासाठी काही करायला पैसा राहणार नसेल, तर मला त्याशिवाय पर्याय नाही. मग आता प्रश्न असा की इथं या परिसरातल्या देवमूर्ती असेल, पानशेंद्र असेल, रामनगर असेल, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी याच्यात जाणार. मग तुम्ही एकटंच उपोषणाच्या किंवा आत्मदहनाच्या काय झालं, प्रत्येक जण प्रशासनाशी, आता तुम्ही बीडची परिस्थिती पाहता, सामान्य माणूस प्रशासनाशी किंवा राजकीय लोकांशी नाही 2 हात करू शकतो. बरोबर. पण आपण त्या क्षेत्रातले आपल्याला काय आणि कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल ना. ही काय मी आत्मदानाचा इशारा दिला म्हणजे केवळ माझ्या गट नंबर 64 साठी नाही, हा सगळ्यांसाठीच आहे. जरी माझा एकट्याचा प्रश्न सुटला तरी मी ते माझ्या याच्यावर ठाम असणार आहे. तुम्ही सगळ्यांसाठी द्या. आणि मेन म्हणजे याच्यात आणखीन एक महत्वाचं मुद्दा, याच्यात कोणी उद्योजक नाही म्हणून हे फास्ट होईल. हे यांचे मित्र असते पांचाळ साहेबाचे त्या हरकरचे मित्र उद्योजक जर याच्यात असते 10-5 ना, ते केव्हाच याच्यात रस्ता सुद्धा तयार झाला. म्हणजे थोडक्यात हा रोज सगळा तुमचा जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचं भूमी निरीक्षकांवर आहे. त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या कार्यपद्धती म्हणजे दुटप्पी धोरण. एका बाजूला तुम्ही सिडकोचं आता 6 महिन्यापूर्वी होऊन उद्योजकांच्या एका परिवाराने 270 एकर जमिनीची रजिस्ट्री सुद्धा होऊन गेली, पैसे गेले 1 कोटी 69 लाखाच्या भावाने. आणि त्याच गटातले सामान्य माणसांच्या रजिस्ट्री होईना त्या उद्योजकाला भेटा म्हणतात. मग त्यांनी सांगायचं म्हणजे मला काही कळत नाही का कशा करता उद्योजकाला भेटा आणि जे चाललंय. आणि आणखीन एक या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, पालकमंत्री सगळ्यांना पोहोचते झालेले. मला त्याच्या पोहोच सुद्धा आलेले आणि कारवाई. पण आज जे म्हणजे याचा अर्थ काही दखल घ्यायची नाही, त्यांना होऊ द्यायचं. आणि मला वाटतं ते वेळ माझ्यावर येईल. आता 5 तारखेला तुम्ही आत्मदान करणार आहे, तुमच्यासोबत आणखी शेतकऱ्यांनी काही पाठिंबा दिलेला आहे? नाही, आजपर्यंत नाही मी त्यांना बोललोय नाही. आता ह्या तुमच्या माध्यमातून आवाहन करतो किंवा आत्मदान वगैरे त्यांच्यासाठी शक्य होणार नाही, पण त्यांनी हे पुढे यावं लागेल. कारण की आता एक तर शासनाला अधिकार काय आहे, तुम्ही दिली तरी घ्यायची, नाही दिली तरी घ्यायची. मग त्यांना ते अधिकार आहे, त्याच्यामुळे ते घेणार आहे. तर मग याच्यापेक्षा सगळ्यांनी मिळून लढा. प्रश्न मी आहे पुढे, जोपर्यंत सगळ्यांचा प्रश्न सुटणार नाही मी तोपर्यंत सोडणार नाही प्रशासनाला. आणि मेन याच्यात जर असा अनुचित प्रकार घडला किंवा ती वेळ माझ्यावर आली की यासाठी केवळ आणि केवळ डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी दोषी असतील आणि त्यांच्याबरोबर शासनकर्ते दोषी असतील, ही सगळी जबाबदारी ही त्यांची राहील. आता शेवटचं की नेमकं तुम्हाला शासनाच्या दरापेक्षा तुम्हाला जर उद्या ही शासन म्हणलं की ठीक आहे बसा बैठकीला आपण सौदा करू, तर तुम्हाला काय भाव अपेक्षित आहे या जमिनी? भाव म्हणजे मला काय म्हणायचं, मी काय म्हणतो, मला तर 2 कोटी दिले तरी चालतील, पण खरंच ती किंमत आहे का? एक समिती नेमा, गावातले नेमा, आणि कागदावर घ्या. बरोबर. आज काय भाव आहे आणि 2021च्या अगोदर काय होता ते सगळं घ्या, त्याचं नियोजन करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर करा. अपेक्षित काय मग म्हणजे एकंदरीत तुम्ही आता शेतकरी तुमच्याकडे येत असतील, चर्चा होत असतील, किमान 1.5 कोटीच्या पुढे. 1.5 कोटी रुपये पर एकर, 1 एकरला 1.5 कोटी रुपये, त्या हिशोबाने तुम्हाला 1.5 कोटी रुपये मिळावे. ते बी ह्या 1-2 महिन्यात मिळावं, नाही तर आणखी 4 वर्षांनी मिळणार असतील तर सौदा आज करायचा 4 वर्षांनी 1.5 कोटी, तसं पण तोपर्यंत वेळ गेलेली असेल, आणखीन काही असेल. आणि मला आज जर इथून जमीन घ्यायची तर मला 60-70 लाखाच्या वर कुठेच जमीन नाही.
बरोबर. तर मग मी काय करायचं? शेवटी मग शासन काय आत्मदानाला प्रवृत्त करायचं म्हणा की माझ्या आत्मदानाची वाट पाहते असं मला वाटतं. कारण की 3 दिवस झाले मुख्यमंत्री कार्यालयाला जाऊन त्यांच्याकडून असा हे आला मेसेज की गृह विभागाला कारवाईसाठी किमान विचारणा झाली असती. मी काय आज करणार नाही, मी वेळ दिलेला आहे आणि मला काही ते आत्मदान करून कुटुंब उघड्यावर पाडायचं किंवा प्रशासनाला अडचणीत आणायचा हा भाग नाही. पण माझ्यासारखा माणूस व्यथित होऊन आणि ह्या निर्णयावर येतो तर काय येतो हे कुठंतरी हे शासन करते. मला आव्हान आहे, आज उपमुख्यमंत्री शिंदे साहेब इथं आलेले, ते बहिणींचे लाडके भाऊ, गायींचे इथं एक गायींचे पुत्र, राज्यमातेचे पुत्र असं संबोधन केलं गेलं. त्यांना धर्मवीर म्हटलं गेलं ते गोमातेसाठी. आणि विशेष म्हणजे ही गोशाळा गेल्या 12 वर्षापासून शासनाची गोवर्धन गोवंश योजना असताना, मी 25 लाख मिळायला पात्र असताना मी मागणी केलेली नाही, मी मागणारही नाही, मी स्वखर्चानं चालवतो. पण मला काय वाटतं की मग शासनानं किमान आम्हाला मदत करू नका. मला एक रुपया किंवा 1 पैशाची जास्त अपेक्षा नाही. जमिनीचे जे काय रितसर असेल ते मूल्यांकन काढा, ते करा. नाहीतर एक काम करा, कुठलं तरी तुम्हाला काय कधी काही करता तुम्ही कुठून तरी बाजून काढून घ्या, माझी जमीन ते बघून तरी माझी काही हरकत असणार नाही. पालकमंत्र्यांनी दखल घेतली नाही. शिंदे साहेब आज आलेत, त्यांनी मला वाटतं दखल घेतली तर बरं होईल. इथं यायलाच लागलेत ते दत्ताश्रमला, तर त्यांनी एकदा ह्या परिसराला भेट देऊन जर शेतकऱ्यांची तर अनुचित प्रकार टाळायचा.